हे करून झाले सगळे, दाखवते तुम्हाला. हे असे मस्त आपले नाश्त्याचे डोसे, ते पण मस्त काहीतरी वेगळे. लहान मुलांना तर नक्कीच आवडतात हे. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. नाश्त्याला बनवायचे डाळी भिजत घातल्यात बघा मी. ही सालीची मुगाची डाळ स्वच्छ धुवून भिजत घातली, 2च तास घातली. हल्ली उन्हाळा आहे त्यामुळे पटकन कोणतीही वस्तू लगेच भिजते. ही उडदाची डाळ मुगाची डाळ अर्धी वाटी घातली होती, ही 1 वाटी, आणि अर्धी वाटी उडदाची डाळ. उडदाची आणि बिना सालीच्या मुगाची अर्धी वाटी घातलेली, आणि सालीची मुगाची डाळ मी 1 वाटी घातली होती. जरा पौष्टिक असं करूया म्हटलं, काहीतरी नेहमी तांदळाचं वगैरे करण्यापेक्षा. ह्या डाळी वाटून घेते मी. डोसे करणार आहे मी डाळींचे, पण जरा थोडेसे चटपटीत, काहीतरी नेहमीसारखे नाही. त्यात बघा ह्या 2 मिरच्या, 2-4 लसणाच्या पाकळ्या, जिरं आणि मीठ हे पण वाटून घेणार आहे. या डाळी वाटून घेते मी. डाळी वाटून घेतल्या बघा ह्या. त्यात मीठ, मिरची, जिरं, लसूण पण वाटून घेतलंय. कोथिंबीर घालते मी ह्यात. डाळ वाटून झाली, दाखवते तुम्हाला मी काय काय घेतलंय ते. हे बघा, ही बारीक सिमला मिरची चिरून घेतली, कोथिंबीर आहे, टोमॅटो, गाजर किसून घेतले, आणि हे ब्रोकोली बारीक चिरून घेतली. तवा ठेवलाय बघा, लोखंडी तवा आहे, मुद्दाम लोखंडी तवा घेतलाय मी. तेल घालते 1 चमचाभर त्यात. बटर घालते, बटर घालते. आपल्याला माहिती आहे बटर डायरेक्ट नुसतं घातलं की ते जळून जातं. त्यात मी आता हे सगळे एक एक करून टाकते. पण आपल्याला शिजवायचं नाही, नुसतं गरम तव्यात, लोखंडी तव्यात असं परतून घ्यायचं. लगेच गॅस बंद करणार आहे, फक्त ते मऊ होण्यासाठी. त्याचा असा छान क्रंचनेस आला पाहिजे लोखंडी तव्यामध्ये, कच्चं राहू नये म्हणून. टोमॅटो, कोथिंबीर टाकते, त्यात थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकते मी. त्यात थोडी मिरचीची पेस्ट टाकते, आणि चीज टाकते बघा. गॅस बंद केला. हे आता बाजूला ठेवले, डोसे करायला घेते मी. आता मी हे जे बनवलं ना आपण भाज्यांचं सगळं, ते असं त्यात घालून घेते.
साधे डोसे नेहमीच करतो आपण, जरा असे काहीतरी चटपटीत केले तर मुलांना आवडतात. शिवाय त्यात बटर चीज टाकलेले आहे. मस्त असा नाश्ता झाला आपला. मुलांना सहज आवडेल, काहीतरी वेगळं. करून बघा, कमेंट करून सांगा कसं लागतं ते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असा वेगळा काहीतरी चटपटीत नाश्ता आणि शिवाय पौष्टिक पण.